हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? आज काय भाजी करायची बरं? फ्लॉवरची रस्सा भाजी करायची का? त्यासाठी फ्लॉवर असे मोठे मोठेच कट करून घेतलेले आहेत. आता पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हळद घालायचं आहे पाव चमचा. पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी उकळल्यावर फ्लॉवर घालून घ्यायचे आहे. फक्त 5 मिनटं त्याला उकळी येऊ द्यायची आहे. सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता 5 मिनटातच उकळी पण आलेली आहे आणि फ्लॉवर पण चांगले शिजलेले आहेत. आता हे काढून घेऊया आणि फोडणी तयार करूया. जास्त मेहनत पण लागत नाही. 4 चमचे तेल घातलं आहे आणि उभे उभे मिरचीचे असे काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि लगेच 2 कांदे चिरून घेतलेले आहेत ते घालायचं आहे आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून मिक्स करून घ्यायची आहे. गुलाबी रंगावर कांदा परतून घेतलेला आहे. आता त्यावर 1 टमाटा घालायचा आहे आणि मीठ घालायचं आहे. यामुळे काय होतं, मीठ घातल्यामुळे टमाटे लवकर सॉफ्ट होतात. बघू शकता तुम्ही, लवकरच झालेले आहेत सॉफ्ट. आता तिखट घालून घ्यायचं, 2 चमचे हळद घालायचं आहे, जिऱ्याचा कूट आणि धण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि 1 चमचा घरी केलेला सांबार मसाला घालायचा आहे. अशा प्रकारे सांबार मसाला घरचा नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. ग्रेव्ही न करता पण आपली इथं मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता पाणी काढून घेतलेलं आहे सगळं आणि फ्लॉवर सगळे घालून घेतलेले आहेत. अशा प्रकारे सगळे चांगले मिक्स करून घेतलेले आहेत. आता गरम पाणी घालायचं आहे. यामुळं काय होतं, लगेचच भाजीला कलर पण येतो आणि उकळी पण येते. आपण तर फ्लॉवर शिजवूनच घेतलेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही. आता बघून मीठ घालायचं आहे, कारण आपण फ्लॉवर शिजवताना पण मीठ घातलं आहे आणि टमाटे भाजताना पण मीठ घातलं आहे. झाकून ठेवलेलं आहे 2 मिनटासाठी. मस्त फ्लॉवरची रस्सा भाजी तयार आहे. मेहनत पण नाही आहे जास्त आणि कोणतीच तयारी पण नाही करायला लागलेली आहे. सकाळी मुलांना आपण टिफिनला पण करून देऊ शकतो. कोथिंबीर घालायची आहे. मस्त, तो बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. मग अशा प्रकारे करून बघा नक्की. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.